नमस्कार, जय संघर्ष. मी प्रवीण वाघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जय संघर्ष ग्रुप. मित्रांनो, गाव पातळीवर संघटन का महत्त्वाचे असते हलनोर साहेब सांगतात. मी तुम्हाला नेहमी सांगतो की गाव, वाडी, वस्ती, ताडे पाडे यांच्यावर आपला संघर्ष ग्रुपचे लोक जोडून का पाहिजे. आज असं झालं की मित्रांनो, सिल्लोड पाचोरा रस्त्यावर तिडक्याजवळ आज आपल्या जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सतीश पाटील यांची गाडीला टायर फुटलं होतं, आयसर गाडीला. आणि मी नेमकं बाहेर होतो. माझ्या गावाचा आणि तिडक्याचा कमीत कमी 10 किलोमीटर अंतर आहे. पण संघटनाचा फायदा असा असतो की गाव पातळी लोक जोडून ठेवल्याचा फायदा असा असतो की तिथं मला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं पहिले बोरमाळ तांड्याचा आणि तिडक्याच्यामध्ये. मला वाटलं, मग मी सुनील भाऊ जाधव यांना फोन केला, पण त्यांनी चौकशी केली. ती गाडी बोरमाळपासून नव्हती, तिडक्याजवळ होती. मग मी तिडक्याच्या अंजिम यांना फोन केला की अंजिमभाई शेख हे तात्काळ गाडीजवळ गेले. त्यांनी गाडीचं पाहिलं, मला फोन केला, सांगितलं की पण भाऊ या गाडीचं टायर फुटलं आहे आणि ते नटं उघडत नाही आहे. मग त्या दोघांनी टायमेवर उभे राहून प्रयत्न केला, पण ते टायर नटं काही उघडलं नाही. मग त्यांनी मॅकॅनिकल बोलवला, टायर पंक्चरवाला, त्याची मजुरी पण दिली. पण सांगायचा उद्देश असा की पटकन म्हणजे गाव पातळीवर संघटन असल्याकारणाने ते तात्काळ मदत मिळाली. नाही तर मग समजा तालुका पाचोरा, सोयगाव तालुका आणि मग गाव पातळीवर ग्रुपच नाही किंवा वाडी वस्तीवर ग्रुपच नाही तर मदत मिळेल का? तर नाही. म्हणून सांगतो की जय संघर्ष ग्रुपच्या ड्रायव्हर लोकांनी गाव पातळीवर, वाडी वस्तीवर संघर्ष ग्रुपचे लोक जोडून ठेवा, जेणेकरून रात्री बेरात्री अशाही प्रकारे तुम्हाला मदत भेटू शकते. अंजूबाई तुम्ही खूप मदत केली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सतीश भाऊ, तुम्ही पण गाडी लोगो लावून घ्या. आता तुम्ही पदाधिकारी आहात, मला सांगायला म्हणजे कंपनीवाल्यांना वाटतं की तुमच्या गाडी लोगोने नवी गाडी घेतल्या कारणाने आणि तुम्ही पेढे पण नाही खाऊ घातले नव्या गाडीचे. जय संघर्ष.